शरद पवारांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये, तसंच शरद पवारांनी देखील कुणाला प्रस्ताव दिला नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर दिली आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील कोणत्याच नेत्याला कुणीच संपर्क साधला नाहीये असं स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळे यांनी काँग्रेससोबतच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे। म्हणजे आदरणीय पवार साहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाहीये आणि आम्ही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाहीये। त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती। कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही। आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला। आता ही चर्चा जी आहे ही मीडियामध्ये असते आणि या चर्चा मीडियामध्ये आम्ही करू शकत नाही। जर काय होणार असतील तर पक्षाच्या ज्या आमच्या प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख वेळ येईल त्यावेळेला ते विचार करतील। परंतु सध्या जे आहे 15 दिवस झाले, 20 दिवस झाले का मीडियामध्ये जे आहे येतो आणि त्याला काय करायचं आपण। जवळपास हे जे सगळे तृणमूल काँग्रेस असणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार किंवा इतर पक्ष, हे सगळे काँग्रेसमधनं त्यांच्या वेगळ्या एक विचारांनी, त्यांच्या राज्याच्या हिताच्या विचारांनी ते सगळे बाहेर पडले होते। कुठेतरी तेही काँग्रेससोबतच काँग्रेसच्याच विचारधारात सामील करून देश लुटाचा जो विचार त्यांच्या मनात आला आणि त्यानंतर त्यांची अवगती झाली आणि आज त्यांच्या राज्यांमध्ये त्यांना नाकारण्यात आलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांचा विचार होत असणार कोणत्या पक्षात परत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा।